नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मागच्या व्हिडिओमध्ये 45 पर्यंत झालेले आहेत क्वेश्चन. आता आपण पुढचे 10 क्वेश्चन 46 पासून चालू करू. ठीक आहे. तर 46 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स इज इक्विव्हॅलंट टू 45/7. 46 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. एक फ्रॅक्शन दिलेला आहे आपल्याला 45/7. 45/7 हा फ्रॅक्शन दिलेला आहे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यापैकी याच्या इक्विव्हॅलंट एक फ्रॅक्शन आहे. खाली आता जे 4 ऑब्जेक्टिव्ह जे आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय दिलं आहे, मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे. तर आपल्याला आपण मागे पण तुम्हाला मी सांगितलं होतं मिक्स फ्रॅक्शन कसे काढायचे. 45ला डिवाइड करायचं, 45ला 7ने डिवाइड करायचं. ठीक आहे ना. तर 45 डिवाइडेड बाय 7, 7 6 जार 42. ठीक आहे. रिमाइंडर किती येणार 3. ठीक आहे. आता लिहिताना याला कसं लिहायचं, सगळ्यात पहिले काय लिहावं लागते, कोशंट. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली जो डिनोमिनेटर आहे तो डिनोमिनेटर आणि वरती रिमाइंडर. ठीक आहे, न्यूमरेटरमध्ये. तर हा जो फ्रॅक्शन आहे 45/7 त्याला आपण काय लिहू शकतो, 6:3/7. ठीक आहे. तर याचा आन्सर नंबर कोणता येतो आहे, आन्सर 3. ठीक आहे. हे कसं आलं आहे, डिव्हिजन करून. ठीक आहे. 45मध्ये 7ने डिवाइड केलं आहे, तर आपल्याला असं फ्रॅक्शन मिळालं आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 47 नंबरचा. विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ 135.2 अँड 15.04 टू गेट 76.3. ठीक आहे. इथे आपल्याला काय दिलेलं आहे, 47 नंबरचा क्वेश्चन आहे. इथे आपल्याला दिलेलं आहे 2 नंबर आहे 135.2 आणि 15.04. ठीक आहे. आपल्याला यांचा सम जो आहे, यांच्या सममधून आपल्याला कुठली तरी एक नंबर आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायची आहे, जेणेकरून आपल्याला 76.3 मिळेल. तर पहिले आपण यांचा दोघांचा सम काढून घेऊया. यांचा दोघांचा सम किती येते बघा. 5 + 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं. 4 + 1 5 1 150.24. ठीक आहे, 24 सॉरी 24 नाही म्हणायचं, 150.24. ठीक आहे. आता याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, हे बघा जसं क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल ना तसं तुम्ही इथं राईट करायचं आहे. बघा, विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम, हे सम ऑफ ह्या 2 नंबरच्या सममधून कुठली नंबर आहे बघा, 150.24 हा ना, हे सम आहे ह्या 2 नंबरचं. याच्यातून कुठली नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल, जेणेकरून आपल्याला 76.3 मिळेल. हे बघा, ही कुठली नंबर म्हणजे एक क्वेश्चन मार्क लावला आहे मी. आता आपल्याला काय करावं लागेल, हे क्वेश्चन मार्क इकडे घेऊन जायचा आणि ही नंबर इकडे आणायची. तर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय होणार, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 150.24 मायनस 76.3. ठीक आहे. म्हणजे याच्यातून जर तुम्ही 76.30ला मायनस जर केलं तर तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. तर 4मधून 0 मायनस होईल, तर 4, 12मधून 3 मायनस झाले तर 9. ठीक आहे. इथं झाले 9, 149 झालं आता हे. ठीक आहे. तर 9मधून 6 गेले 3 है ना, 14 - 7 7. तर 73.94 है ना. कुठला येतो आन्सर याचा, आन्सर नंबर 1. ठीक आहे ना. जसं क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की ह्या 2 नंबरचे जे सम आहे, म्हणजे हे एवढं सम आहे, याच्यातून कुठल्या नंबरला सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला 76.3 मिळेल. तर हे कुठला नंबर येईल, तर ह्या इथून आपण फाइंड करू शकतो है ना. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू, हे क्वेश्चन मार्क इकडं, ही नंबर इकडं, त्याच्यातून हे नंबर मायनस केले तर ॲन्सर येऊन जातो. ठीक आहे. 73.93 ॲन्सर नंबर 1. ओके. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 48. इन विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 इक्विव्हॅलंट टू द फ्रॅक्शन 1/5.
ठीक आहे. खाली आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत. 48 नंबरचा क्वेश्चन आहे. आता हे बघा 1/5 म्हणजे काय होणार. 1/5 म्हणजे 1मध्ये आपण 5ला डिवाईड करू. होतंय का? नाही होत. तर मग आपल्याला पहिले काय घ्यावं लागतं, एक डेसिमल पॉईंट घ्यावं लागते. मग इथं 0 येत आहे. ठीक आहे. तर डेसिमलच्या अगोदर इकडे 0 लावून घ्यायचं. परत 5 2 जार 10 म्हणजे 1/5 = 0.2 होतं आहे. ठीक आहे. आता इथं जे चारही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये 2ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, पॉईंट नंतर 7 आहे, तिथं 0 लिहावं लागेल आणि 2 आहे, तर 0.02 आहे पहिल्या याच्यामध्ये. ठीक आहे. दुसऱ्या याच्यामध्ये 0.12 मध्ये इथं पण पॉईंट नंतर 1 आहे, तिथं 0 लिहायचं आणि 2, इथे पण 0.02 आहे. त्याच्यानंतर थर्ड जे ऑप्शन आहे त्याच्यानंतर डेसिमल नंतर 0.2 आहे ना. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थमध्ये काय आहे, फोर्थमध्ये डेसिमल नंतर 0.02 अशी व्हॅल्यू आहे. तर याच्यामध्ये कुठला आहे, थर्ड नंबरचा जो नंबर आहे 5.27, तिथे 2ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती 0.2 आहे. ठीक आहे ना. म्हणजे 1/5च्या इक्विव्हॅलेंट आहे. तर याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 49 नंबरचा. व्हॉट लेंथ ऑफ वायर रिमेन्स इफ 5 pieces each of length 2.5 meter are cut from a wire of length 1575 सेंटीमीटर. ठीक आहे. आता इथं बघा, इथे सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे लेंथ है ना, टोटल लेंथ, आणि त्याचे आपल्याला जे पीसेस करायचे ते मीटरमध्ये करायचे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 49. आपल्याला लेंथ दिली आहे सेंटीमीटरमध्ये आणि पीसेस करायचे मीटरमध्ये. तर आपल्याला काय करावं लागेल की जे सेंटीमीटर आहे त्याला मीटरमध्ये पहिले कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर 1575 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर होणार, इज इक्वल टू 1575/100 मीटर. हे कसं आलं, कळालं का हे? कारण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती होतात, 1 सेंटीमीटरला जर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असलं तर 1/100 मीटर होतात. आता हे कुठून आलं हे बघा, हे कसं आलं आहे की 1 मीटरमध्ये 100 सेंटीमीटर होतात. बरोबर आहे. 1 मीटरमध्ये 100 सेंटीमीटर होतात. तर एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर होणार है ना, एका मीटरमध्ये किंवा एका सेंटीमीटरमध्ये किती मीटर होणार है ना. हे जे 100 आहे ना, इथं 1 सेंटीमीटर राहू द्यायचं, या 100ला आपल्याला इकडं आणायचं, तर 1/100. ठीक आहे ना. तर सेंटीमीटरच्या जागी आपण काय लिहिलेलं आहे, ह्या सेंटीमीटरच्या जागी 1/100 मीटर लिहिलं आहे. ठीक आहे. तर याला सॉल्व केल्यावर काय होते बघा, 100नी जर याला डिवाईड केलं आपण तर इथं 2 0 आहे ना, इथं 2 डिजिट नंतर तुमचं डेसिमल येणार. ठीक आहे. 15.75 मीटर. ठीक आहे. आता आपल्याकडे टोटल किती वायर आहे, 15.75 मीटर आहे. आता त्याच्यातले काय केले, 2.5 मीटरचे 5 पीसेस, म्हणजे टोटल पीस किती वायर लागणार बघा, 2.5 मीटरचे 5 पीसेस. ठीक आहे. इंटू 5 करायचं, 5 5 जा 25, 2 कॅरी ओव्हर झालं, 2 5 जा 5 2 जा 10 + 2 12, आणि एक डेसिमल, एक नंबर नंतर डेसिमल म्हणजे 12.5 मीटर है ना. हे मीटरमध्ये होतं ना, तर हे पण मीटरमध्ये येणार. तर एवढ्या वायरमधून 12.5 मीटर वायरचे 5 पीसेस आपण वेगळे काढल्यावर किती वायर उरणार आपल्याकडे याच्यातून है ना. हे 15.75 मधून 12.5 मीटर आपल्याला डिडक्ट करावं लागेल. ठीक आहे. तर हे केल्यावर किती होते बघा, 5 मधून 0 गेलं तर 5, 7 मधून 5 मायनस केल्यावर 2. ठीक आहे. 5 - 2 3 आणि 1 - 1 0, 3.25 मीटर. हे मीटर आहे, हे पण मीटर आहे, आन्सर पण मीटरमध्ये येणार. तर याचा आन्सर येतोय 3.25 मीटर. आता इथं नंबरमध्ये नाही दिलेलं आहे, वर्ड्समध्ये दिलेलं आहे. तर हे बघा, पहिला दिला आहे 3.5 मीटर्स,
3.5 आहे का? नाही आहे. 3¼ मीटर्स. किती आहे? 3¼ मीटर्स. म्हणजे याचा आन्सर नंबर आहे आन्सर नंबर 2. ठीक आहे. बाकीचे 2 तर नसणार आहे. 2¼ मीटर, 2½ मीटर. ठीक आहे. 3¼ मीटर याचा आन्सर आहे. ओके, चला नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 50. Madhu traveled from 10:40 in the morning till 2:10 in the afternoon. How much time did he travel? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 50 आहे. मधूने ट्रॅव्हलिंग सुरू कधी केलं होतं? सकाळी 10:40ला सुरू केलं आहे. ठीक आहे. आणि किती वाजेपर्यंत ट्रॅव्हल करत राहिली आहे? 2:10 ठीक आहे. 2:10 आता आपल्याला हे 2:10 जे आहे त्याच्यातून 10 म्हणजे 10:40ला मायनस करायचं आहे. तर आता इथं जर आपण हे असे नंबर लिहिले 2मधून तर हे 10:40 तर मायनस होणार नाही. तर याला आपण काय करू? हे 12 आवर्समध्ये आहे टाईम, याला 14 आवर्समध्ये कन्वर्ट करून घेऊ. ठीक आहे. हे 12 आवर्स क्लॉकमध्ये आहे. ठीक आहे. तर 14 आवर्स क्लॉकमध्ये किती होतात? हे 14:10. ठीक आहे. याच्यातून आता 10:40 आपण मायनस करूया. आता इथे पण बघा, इथे पण 10मधून 40 मायनस होत नाही. तर मग आपण काय करतो? इथून 1 आवर बॉरो करतो इथून. ठीक आहे. तर हे 1 आवर बॉरो केलं तर इथं किती राहणार? 13 आवर. ठीक आहे. आणि इथं 60 मिनिट इथं ॲड होऊन जाणार. तर हे होणार 70 मिनिट है ना. आणि इथे 10:40. आता याला मायनस करता येते. आता याचं मायनस करायचं. 7मधून 4 मायनस केलं तर 3. ठीक आहे. 3मधून 0 मायनस होईल तर 3 आणि 1मधून 1 मायनस 0. 3:30 है ना. 3 आवर्स 30 मिनिट. याचा आन्सर किती येतो? 3 आवर्स 30 मिनिट. तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. ठीक आहे. आन्सर नंबर 3. 3 आवर्स 30 मिनिट्स. ओके, सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 51. Arnav's 4th birthday was on Wednesday, the 5th August 2015. On which day will his 8th birthday fall? ठीक आहे. अर्णवचा जो आहे बर्थडे होता 5 ऑगस्टला. क्वेश्चन नंबर 51. अर्णवचा बर्थडे 5 ऑगस्टला, 5 ऑगस्ट 2015ला बुधवारी होता. त्याचा बर्थडे. कुठला बर्थडे होता? 4th बर्थडे. ठीक आहे. तर त्याच्या पुढचा जो आपल्याला 8th बर्थडे काढायचा आहे ना, म्हणजे 5th, 6th, 7th आणि 8th बर्थडे आपल्याला काढायचा आहे. तर आता पुढचा जो बर्थडे येणार त्याचा पुढचा बर्थडे पुढच्या वर्षीच येणार डायरेक्ट है ना, 5 ऑगस्टला, 5 ऑगस्ट 2016ला. ठीक आहे. आता इथं कुठला दिवस असणार आहे तुम्हाला माहिती आहे का? जर नॉर्मल इयर जर असेल, नॉर्मल इयरमध्ये समजा 2000 इथं समजा 12 असतात. ठीक आहे ना, 2012. तर 2013 5 ऑगस्ट 2013ला एक दिवस पुढं ती जी डेट आहे ना ती एक दिवस पुढं आली असती. पण इथे आता लीप इयर आलं आहे. 2016 जे आहे ते लीप इयर आहे. तर लीप इयरमध्ये एक दिवस जास्ती असतो. ठीक आहे ना. आपले इयरमध्ये 365 डेज असतात. ठीक आहे. पण लीप इयरमध्ये 366 डेज असतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक दिवस पुढे येत असतो. तर इथं बघा हे लीप इयर आलं आहे मध्ये. ऑगस्ट नंतर बघा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. फेब्रुवारीचा मंथ आलेला आहे मध्ये. त्याच्यामुळे आपला हा जो आहे 5 ऑगस्ट 2016 जे आहे तो थर्सडेला नाही येता फ्रायडेला येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 ऑगस्ट 17. आता हे नॉर्मल इयर आहे. इथून एक दिवस पुढे येणार. हे पुढचा जो 5 ऑगस्ट जे आहे 2017मध्ये तो सॅटर्डेला येणार आहे. पुढचा जो 5 ऑगस्ट आहे 18ला तो संडेला येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो 5 ऑगस्ट आहे 2019चा तो पण एक दिवस पुढे म्हणजे मंडेला येणार आहे. ठीक आहे. तर त्याचा जो 8th बर्थडे आहे, अर्णवचा जो 8th बर्थडे आहे तो कुठल्या दिवशी येणार? मंडेच्या दिवशी येणार आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 1.
ठीक आहे, कळालं ना. एक एक दिवस पुढे जात असतो प्रत्येक वर्षी जो आहे. जसं आजच्या दिवशी जी तारीख आहे ती पुढच्या वर्षी एक दिवस पुढे जाणार. आज समजा मंडे आहे तर पुढच्या वर्षी ज्या दिवशी सपोज आज बघा आजची जी डेट आहे ना, आज आपलं जे इयर चालू आहे, आपलं आता कुठलं इयर चालू आहे 2024 है ना. हे पण लीप इयर आहे, पण याच्यातली फेब्रुवारी चालली गेली आहे आता है ना. फेब्रुवारीचा जो मंथ आहे तो निघून गेला आहे. ठीक आहे, आता इथून आपला पुढचा जो आहे ना, आजपासून जर आपण काउंट केलं, आजची जी डेट आहे इथं 29 डिसेंबर जी आहे, 29 डिसेंबर 2024ला आज आहे संडे. ठीक आहे, तर पुढच्या 29 डिसेंबर 2025ला एक दिवस पुढे मंडे असणार आहे. ठीक आहे, आज जर इथं संडे आहे तर पुढे एक दिवस पुढे इथं मंडे असणार आहे ना. एक दिवस पुढे जात असतो डे. तर असंच इथं पण लीप इयर आल्यामुळे इथं एक दिवस न जाता 2 दिवस पुढे जात आहे. बाकी नॉर्मल इयरमध्ये एक दिवस पुढे जात आहे. अशा पद्धतीने इथं 5 ऑगस्ट 2019ला जो 8th बर्थडे आहे तो मंडेला येतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 52. आउट ऑफ टू ream papers, 25 coir papers were used for the printing. The remaining paper were packed equally in 5 bundles. How many papers were packed in each bundle? ठीक आहे, आता इथं काय काय दिलेलं आपल्याला बघा. 52 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 2 ream पेपर्स दिलेले आहे. आता एक रिम म्हणजे किती होतात? एक रिम म्हणजे होते 480 पेपर्स. मग 2 रिम्स म्हणजे किती होणार? 2 रिम म्हणजे इंटू 2 आहे की नाही. तर इंटू 2 केलं तर 2 0 जार 2, 2 8 जार 16, 1 कॅरी ओव्हर झालं, 2 4 जार 8 प्लस 1 9, 960 पेपर्स असणार आहे. ठीक आहे, तसंच आता म्हणजे टोटल आपल्याकडे किती पेपर आहे? 960 पेपर आहे. तर त्याच्यातले 25 क्वायर पेपर्स प्रिंटिंगसाठी यूज केले. आता एक क्वायर म्हणजे किती होतं बघा. एक क्वायर म्हणजे होतात 2 डझन म्हणजे 24 पेपर्स. हां, मग 5 क्वायर म्हणजे किती होणार आहे? 25 क्वायर म्हणजे 25 क्वायर म्हणजे 25 इंटू 24 पेपर्स है ना. तर म्हणजे किती होतात ते बघा. 25 4 जार 100, 10 कॅरी ओव्हर झालं, 25 2 जार 50 प्लस 10 60 म्हणजे 600 पेपर्स येणार. आता इथं आपल्याला काय म्हटलं आहे की आपल्याकडे 2 रिम पेपर होते म्हणजे 960 पेपर होते. त्याच्यातले 25 क्वायर पेपर म्हणजे 600 पेपर कशासाठी यूज केले? प्रिंटिंगसाठी केले. तर आता रिमेनिंग किती राहिले? तर 960मधून 600 पेपर्स मायनस केले आपण, तर किती राहिले? 360 पेपर राहिले. ठीक आहे, आता उरलेले जे पेपर आहे त्याचे इक्वली 5 बंडल केले. तर मग आपण काय करावं लागेल? 360चे 5 बंडल केले तर प्रत्येक बंडलमध्ये किती पेपर आले असेल तर 360 डिवायडेड बाय 5 करायचं. ठीक आहे, तर याला जर आपण डिवाइड केलं तर 5 7 जार 35, 1 राहणार, 5 2 जार 10 म्हणजे किती पेपर येतात एका बंडलमध्ये? 75 पेपर्स. ठीक आहे, अगदी सोपा आहे. फक्त तुम्हाला एक रिममध्ये किती पेपर होतात, एक क्वायरमध्ये किती पेपर्स होतात हे माहिती असलं पाहिजे है ना. इथे टोटल 2 रिम पेपर दिले आहे, त्याच्यातले 25 क्वायर पेपर यूज झाले. आता 2 रिम म्हणजे 960 पेपर, 25 क्वायर म्हणजे 600 पेपर्स. तर टोटल 960 पेपरमधून 600 यूज केले आपण पेपर प्रिंटिंगसाठी. तर उरले किती? 360 पेपर. आता ह्या पेपरचे 5 बंडल केले तर प्रत्येकी 72 पेपर्स येणार एका बंडलमध्ये. ठीक आहे, तर याचा आन्सर नंबर काय येतोय? याचा आन्सर येतोय बघा 3rd, आन्सर नंबर 3. चला नेक्स्ट बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 53 नंबरचा. द कॉस्ट ऑफ अ बुक इज ₹27 मोर देन द कॉस्ट ऑफ अ नोटबुक. इफ cost of 10 notebooks and 3 books is ₹536,
व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 2 नोटबुक्स अँड 1 बुक. ठीक आहे. आता हे तर काय 50 नंबर 53 आपल्याला कसं दिलेलं आहे की द कॉस्ट ऑफ अ बुक इज 27 रुपीज 27 मोर दॅन द कॉस्ट ऑफ अ नोटबुक. एक नोटबुकची जी कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा 27 रुपीजनी बुकची कॉस्ट आहे. आता आपल्याला नोटबुकची कॉस्ट दिलेलीच नाही आहे, तर कॉस्ट ऑफ नोटबुक आपण काहीतरी कन्सिडर करू. कॉस्ट ऑफ नोटबुक इज इक्वल टू एक्स. मग कॉस्ट ऑफ बुक किती येणार? एक्स प्लस 27 रुपीज जास्ती है ना. ठीक आहे. हे दोन गोष्टी आपल्याला करावं लागेल, कारण आपल्याला नोटबुकची किंमत दिलेलीच नाही आहे, आपल्याला ते किंमत फाइंड करायची आहे. तर जेवढी नोटबुकची कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा 27 रुपये जास्त बुकची कॉस्ट आहे. ठीक आहे. इफ द कॉस्ट ऑफ 10 नोटबुक्स म्हणजे 10x है ना. इफ द कॉस्ट ऑफ 10 नोटबुक्स अँड 3 बुक्स है ना, अँड 3 बुक्स इज रुपीज 536. हे बघा समजून घ्यायचं. 10 नोटबुक म्हणजे 10x त्याची कॉस्ट. ठीक आहे. प्लस 3 बुक्स. आता बुकची कॉस्ट, एका बुकची कॉस्ट किती आहे? x प्लस 27 आहे है ना. तर 3 बुक्सची कॉस्ट किती होणार? 3 इंटू x प्लस 27. आणि हे दोघांची मिळून कॉस्ट किती म्हटली आहे तिथं? 536. ठीक आहे. आता याला सॉल्व करायचं. याला सॉल्व करताना बघा, हे ब्रॅकेट जर ओपन केलं आपण तर हे काय येणार? 10x प्लस 3 इंटू एक्स होते पहिले, आणि प्लस 3 इंटू 27. तर 3 इंटू 27 केल्यावर किती होणार बघा? 3 7 जार 21, 2 कॅरी ओव्हर झालं, 3 2 जार 6 प्लस 2 8 81. ठीक आहे. इज इक्वल टू 536. 81 बरोबर ना. 3 7 जार 21, 2 3 2 जार 6 प्लस 2 8. ओके. आता इथे बघा, हे 10x प्लस 3x किती होणार? 13x होणार. ठीक आहे. टोटल 13x. हे प्लस 81 इज इक्वल टू 536. आता याला आपण इकडे न्यायचं, हे नंबर येतं इकडे घेऊन जायचं. तर इकडे काय राहणार? फक्त 13x इज इक्वल टू 536 मायनस 81. ठीक आहे. तर हे किती येते बघा परत? 536मधून 81 मायनस करायचे, 6मधून 1 मायनस झाले 5 है ना. 13मधून 8 मायनस झाले, 13मधून 8 मायनस केल्यावर 5च येणार. ठीक आहे ना. परत हे 4 येणार. ठीक आहे. 455. मग एक्सची व्हॅल्यू किती येणार? एक्स इज इक्वल टू येणार 455 डिवायडेड बाय 13. ठीक आहे. मग हे किती येते बघा? 455 डिवायडेड बाय 13. 13 ने किती टाइम्स जाणार? 33 है ना. 13 3 जार है ना 39. 13 3 जार 39. हे किती होतात? 15 मायनस 9 केले तर 6, आणि इथं 0 है ना. 3 मधून 3 मायनस होणार नाही, तर आपण 1 बारो करूया है ना. 15 मायनस 9 केलं तर 6, आणि 3 मधून 3 मायनस झाले तर 0. परत इथं आलं 5. 13 5 जार 65. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येते? एक्सची व्हॅल्यू येते 35. ठीक आहे. आता इथं बघा, कॉस्ट ऑफ नोटबुक म्हणजे किती आली? आता कॉस्ट ऑफ नोटबुकची कॉस्ट किती आली आपली? एक्स म्हणजे 35, आणि बुकची कॉस्ट किती येणार? बुकची कॉस्ट येणार, थोडं खाली लिहावं लागेल याला. नोटबुकची कॉस्ट किती आली? नोटबुकची कॉस्ट आली 35, आणि बुकची कॉस्ट किती येणार? 35 प्लस 27 जास्ती है ना. म्हणजे किती येते बघा? 7 प्लस 5 12, 1 कॅरी ओव्हर झालं, 3 प्लस 2 5 प्लस 62. ठीक आहे. आता आपल्याला अजून एक पुढं काहीतरी काढायचं आहे बघा. काय काढायचं आहे की व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 2 नोटबुक्स अँड 1 बुक. 2 नोटबुक्स है ना,
एका नोटबुकची किंमत आहे ₹35, तर 2 नोटबुकची किंमत किती होणार? 70, आणि एका बुकची किंमत किती होणार? 62. दोघांना तुम्ही प्लस करा, 132. ठीक आहे, तर याचा ॲन्सर इथं 132 येते. फक्त नोटबुकची किंमत नाही काढायची आपल्याला, इथं नोटबुकची किंमत काढल्यानंतर 2 नोटबुक आणि एका बुकची टोटल किंमत किती होते ती काढायची आहे, आणि ही येते 132. म्हणजे याचा ॲन्सर येतो ॲन्सर नंबर 3. ॲन्सर येतो ॲन्सर 3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 54. हाऊ मेनी ग्राम्स इज इक्वल टू 7¼ kg? है ना, आपल्याला 7¼ kgला ग्राममध्ये करायचं आहे. क्वेश्चन नंबर 54. आता 7 kg म्हणजे किती ग्रॅम होणार? 7 kg म्हणजे एका kg मध्ये 1000 ग्राम होतात, तर 7 kg मध्ये 7000 ग्राम होणार. ठीक आहे, परत क्वार्टर kg म्हणजे क्वार्टर म्हणजे 250 है ना, 250 ग्राम होत असते क्वार्टर kg म्हणजे. क्वार्टर kg म्हणजे 1/4 लिहितो आपण, 1/4 kg इज इक्वल टू 250 ग्रॅम. मग याची टोटल केली तर किती येते? 7250 ग्राम. तर याचा आन्सर कुठला येतोय? याचा आन्सर येतोय सेकंड नंबरचा. सोपा आहे एकदम. ठीक आहे, चला पुढचं घेऊया क्वेश्चन आता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 55. हाऊ मेनी मिनिट्स इक्वल टू 4.5 आवर्स? 4.5 आवर्समध्ये किती मिनिट्स होतात? तुम्हाला माहिती आहे किती, की एका आवरमध्ये किती मिनिट होतात? 60 मिनिट. ठीक आहे, तर 4.5 आवरमध्ये आपल्याला किती मिनिट होणार ते काढायचं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर आहे 55. इथं आपण हॅन्स अँड देअरफोर करू. हॅन्स 1 आवर है ना, 1 आवरमध्ये किती मिनिट्स असतात? 60 मिनिट्स. ठीक आहे, देअरफोर 4.5 आवर्समध्ये 4.5 आवर्समध्ये किती होणार? 60 इंटू ही नंबर म्हणजे 4.5 आणि डिवायडेड बाय 1. तर हे नाही लिहिलं तरी चालतंय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला आता, है ना. 6 5 जा 30 है ना, 3 कॅरी ओव्हर झाले, 6 4 जा 24 प्लस 3 27. ठीक आहे, आणि 1 0. ठीक आहे, आता इथं 1 डिजिट नंतर डेसिमल आहे, तर इथं पण 1 डिजिट नंतर डेसिमल येणार, आणि हे येणार मिनिट्समध्ये. तर हे किती येणार? 270 मिनिट्स. किती येणार? 270 मिनिट्स. ठीक आहे, सोपं आहे. इथं कळालं ना, इथल्या इथं आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, है ना. 6 5 जार आपण ह्या 0ला कन्सिडर नाही केलं. 6 5 जार 30 है ना, 3 कॅरी ओव्हर झालं, 6 4 जार 24 आणि 3 ॲड झालं त्याच्यामध्ये, तर 27 झालं. आणि इथे 1 डिजिट नंतर इथं डेसिमल आहे ना, इथं 4.5 आहे ना, तर 1 डेसिमल इथं पण आपण 1 0 नंतर डेसिमल लावूया, तर इथं टोटल 270 मिनिट्स येतात. ठीक आहे, तर याचा ॲन्सर कुठला आहे? याचा ॲन्सर येतो आहे 3 नंबरचा ॲन्सर आहे, ॲन्सर नंबर 3. ठीक आहे, तर अशा प्रकारे आज आपले पुन्हा 10 क्वेश्चन झालेत. ठीक आहे, पुढचे जे 10 क्वेश्चन आहे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. ठीक आहे, चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.